नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली अजरामर कादंबरी फकीरा. आणि आज या कादंबरीचा 14वा भाग आपण ऐकणार आहात. फकीरा गावाबाहेर पडला तेव्हा वारणा काठ कष्टाळू शेतकऱ्याप्रमाणे निश्चल झालेला होता. कुठेही हुंकाचू होत नव्हतं. सर्वत्र सामसूम झालेली होती. अंधाराच्या जाड थरानं सर्व चराचर झाकलं गेलं होतं. आकाशातील चांदण्यांच्या लखलखाटात फक्त वारणामाईचं पात्र अंधारात तळपणाऱ्या तलवारीप्रमाणे चमकत होतं. कुठंतरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून गंभीर वातावरणाला धक्का देत होतं. फकीराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चुळा भरून भाकरी सोडल्या. ही भाकरी आता शेवटची भाकरी समजून खाऊया. कोणाला ठावं आज कोण मारणार आणि कोण जागणार. पर आज आपण सरकारी खजिना फोडून म्हणजे मरणाचं दारच फोडून यमराजाला बाहेर काढणार आहे. खजिना लुटीची बातमी ऐकून सरकार पिसाळून उठल आणि परत आमासनी त्याच्याबरोबर लढावं लागन. फकीरा बोलत होता. भाकरीच्या कोरा हातात घेऊन सगळे ऐकत होते. भिवा उठला आणि म्हणाला, अरे मरता मरताना खजिना लुटू म्हणजे आपली पोरं बाळं तरी 4 दिवस सुखानं खातीन. कुणी बघितलंय मोरचं. असं म्हणून त्यांनी घास घेतला. अरे पर मगाशी सारच घसरलं. बामणाच्या वाड्या मोर तमाशा आहे म्हणून गाव जमून बसलाय आणि आमचाच तमाशा होणार. काय नाही तुटून पाडा. तमाशाला आलेले हौशे गल्लीनं पाळायला लागतील. कामासात तमाशा होतोय ते तरी बघा. सर्वांची जेवणं झाली. मग कैकांनी गांजा ओढला. तर्र होऊन मग तयारी केली. त्यावेळी रात्र बरीच झाली होती. गाव सामसूम भासत होता. त्याचा अंदाज घेऊन फकीरा म्हणाला, पेटवा माशाली. एकदम सर्व उठले. मशाली पेटल्या. त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वारणा जागी झाली. वाहतं पाणी अधिकच अवखळ भासलं. कुऱ्हाडी ठोकून सरळ बसल्या. भाल्यांची फाळं सज्ज झाली आणि घमंडीनं हलगी शेकली. शिंग हलगी लावून खजिना लुटणारे मर्द जीवावर उदार झाले. हळूच जाऊन घात करणारी भॅड माणसं नव्हती ती, तर वाजत गाजत जाऊन मरणाला जागं करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती. फकीरा भरकन पुढं निघाला. चला. कोणीतरी हुंकारलं आणि सर्व चालायला लागले. गावात शिरताच हलगीवर टिपरू पडलं आणि शिंगानी आरोळी ठोकली. सारा प्रदेश थरारला. बेडस गाव एकदम जागा झाला. कान टवकारून ऐकायला लागला. कसलं शिंग आहे. गाव बोलला आणि परत स्वतःच उत्तरला, आसल वारात. हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्या. शिंगानं भीतीदायी वातावरण पेटलं. फकीरा वादळाप्रमाणे ब्राह्मणाच्या वाड्यापुढे येऊन दाखल झाला. रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता, पण 1.5 लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसलेला होता. प्रचंड जुन्या चालीचा मजबूत दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजावरच्याच कमानीत एका खिडकीत रघुनाथ येऊन बघत होता. वरात का बंड या प्रश्नानं त्याचं काळीच फोडलेलं होतं. शेवटी त्याचा कायास खरा ठरला. दरोडाच आला याची खात्री होताच त्यांनी बंदूक सज्ज केली. फकीरा दाराला भिडला होता. नंग्या तलवारी कुऱ्हाडी लखलखत होत्या. माणसात बळ उसळत होतं. वाड्यात घुसा हा एकच आक्रोश त्यांना पुढं रेटीत होता. फकीरा हातात तलवार घेऊन अगदी दाराला छाती लावून उभा होता. त्यामुळं वर कमानीच्या खिडकीतली बंदूक त्याला नेमू शकत नव्हती, परंतु रघु बामणाला कड निघाला नाही. त्यांनी अंधारात एक गोळी झाडली आणि मग मात्र गावाला खरा प्रकार उमगला. दरोडा आला हा एकच बाभरा सर्वत्र झाला आणि हिंमतवाली माणसं मिळेल ते हत्यार घेऊन बामणाच्या वाड्याकडे धावली. पहिली गोळी कडाडताच फकीरा ओरडला, अरे मशाली विजवा. क्षणात सर्वत्र अंधार दाटला आणि मोरा ओरडला, गाव आला गाव, गोफणी जोडान हाना.
घोड्यांवरनं आणलेले वारणेच्या वाळवंटातले गोटे गल्लीनं गडगडू लागले. पुढून येणारी माणसं पटापटा पडू लागली, परंतु लवकरच दगड संपले. फकीराची माणसं दगड चाचपू लागली आणि पेरा फकीराला म्हणाला, दाजी दगड सरलं, पर गाव काय मागं सरत नाही. साऱ्या गल्ल्या भरल्यात माणसांनी. अरे मग हत्यारं काढा, आता गय करायची नाही. दिसल त्याला कापत वाट काढा आणि नदी उचला. पांगू नका, एक जीवानं सारखं लढत लढत मोर व्हा. हे ऐकता सावळा आणि चिंचणीकर पेरा, साजूरकर निळू, तायनू, भीमा, मुर्रा ही बेडर माणसं पिसाट झाली आणि त्यांनी गल्ल्या दाबून वाट काढली. दरोडा मारून काढला म्हणून गावानं निश्वास टाकला. बामण बंदूक घेऊन खाली आला. कैकांनी स्वतःची पाठ थोपटली. उद्या गावाला सरकार इनाम देणार असा विचार कित्येकांच्या डोकीवर नाचायला लागला. कोणी अंथरुणावर डोकं टेकलं. हळूहळू सामसूम झाली. परंतु नदीकाठी फकीरा वेडावला होता. पराजयाची आग त्याचं हृदय जाळत होती. प्रत्येक माणूस कुढत होता, चरफडत होता. फकीरा आवेगानं म्हणाला, बोला काय करायचंय? दरवाजाला छाती लावून जीव घेऊन आम्ही पळ काढला. जलंभर पळतोय आणि मरण माग हात धुवून लागलंय. आम्ही कुठवर पळायचं? मागं पाळण्यापरस मोरं मरणाच्या खाईत पडून मारावं. पळताना येणारं मरण वांगाळ असं नरकात जाते माणूस. मरण सारेसनीच येणार आहे, सारच मारणार आहेत, पर मरणात बी डाव उजवा असते. कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस मेलं आणि जगलं तर सारखंच की. जर पळून जायचं असेल तर हत्यारं आत्ताच वारणा आईच्या मोरं जाळून त्याची राख कपाळाला लावून सरळ सरकारला शरण जाऊ आणि जगू. हत्यारं वागवायचा आमासनी हक्कच नाही. अरे मग काय करणार? मुर्रा म्हणाला. गावानं भलताच नीट धरला. नशीब वाट तरी झाली आणि सलामत बाहेर आलो. सलामत? कवा आम्ही सलामत होतो? आईच्या पोटातनं बाहेर आल्यापासनं? नव, आईच्या पोटात होतो तवापासनं रक्ताचं गोड घेतोय, लढतोय. आम्ही कवाच सलामत नव्हतो. सांजेरबाच्या माळाला माझा बाप कुठून मेला तवापासनं एक दिवस, एक घडी मला सुखाची लाभली नाही आणि वायऱ्याने ती लाभू दिली नाही. विचारा की या सावळ्या नानाला. सर्व काही शांत होतं. फकीरा बोलत होता. नव्हे तर त्या दमगीर माणसांवर निखारे वर्षवत होता आणि ती पेटती माणसं हळूहळू फुलत होती. पुन्हा वारणा काठ तप्त होत होता. थोड्याच वेळात थकवा दूर झाला. वारणेचं पाणी पिऊन माणसं तरतरीत झाली आणि पुन्हा त्यांच्या झुंजीची ऊब उठली. मग चला तो परत, तायनू महार उठून म्हणाला. आता झटून दार फोडू नाही तर कटून मरू. चला चला, सर्वच बोलले आणि पेरा कुऱ्हाड ठोकून गरजला. शेका हलगी आणि ओठा. आताच बेडसगावला पाठ दावीन तर बापाचं नाव सांगणार नाही, कोणीतरी म्हटलं आणि सर्वत्र छेव आला. टक्कर घेऊन मरण्याची उर्मी सर्वांच्या अंगात संचारली आणि पुन्हा हलगी शेकली. पुन्हा माळवंटाचे दगड पोत्यात भरले गेले. पुन्हा तलवारी सज्ज झाल्या. क्षणात पुन्हा हलगीचा कडकडाट झाला आणि दुप्पट जोरानं शिंग खेकळलं आणि दाही दिशा दणाणून गेल्या. पळून गेलेले दरोडेखोर पुन्हा माणसं जमवून आता निर्वाणीची झुंज देण्यासाठी आले. कदाचित त्यांनी पुन्हा दुप्पट माणसं आणली असतील आणि आता ते मुळीच हटणार नाहीत. उलट आम्ही सरकारसाठी फुकट काय म्हणून मारायचं असा विचार कैकांनी बोलून दाखवला. खजिना सरकारचा, राखणदार बामण, लुटणारे चोर, मग आम्ही का मारायचं असा पोक्त विचार करून गाव स्वस्थ बसला. धडाडीची माणसं पहिल्या उंवाळीनं उठली, पण दुसरं कोणीच येत नाही असं बघताच त्यांनी हे काढता पाय घेतला आणि फकीरा रघु बामणाच्या वाड्यापुढं आला. बंदुकीच्या आटोक्याबाहेर स्वतःची माणसं उभी करून त्यांनी नाकी दाबली, गल्ल्या रोखल्या आणि पेरा, मुर्रा, तायनू, घमा, साधू यांना घेऊन तो दाराला भिडला. बामणाची बंदूक त्यांच्या डोकीवरनं गोळ्या झुगारत होती आणि फकीरा दार फोडायचा विचार करत होता. सर्वत्र दंगल सुरू होती.
एकाएकी पिराला सुचलं आणि तो समोरचे चिरे उचलून दारावर घालायला लागला. त्याचा तो पिसाटपणा बळीच्या अंगात शिरला. मग सारीच बलवान माणसं पुढे आली आणि त्यांनी मोठमोठे दगड घालून तो प्रचंड दरवाजा मोडून टाकला. खिडकीतून तोंड काढून गोळ्या झाडणारी बंदूक उलटण्यापूर्वी हत्यारांनी वाड्याचा चौक भरला. मुरा, बळी, घमांडी यांनी परसदार फोडून बंदूक हिसकली होती. हातची बंदूक जाताच रघु बामण अंधारात गडप्प झाल्यामुळे मुरा बेचैन होऊन त्याला शोधत होता. फकेरा चौकात आला तेव्हा बामणाचा प्रतिकार संपूर्ण मोडून पडला होता. वाड्यात अंधार होता. बाहेरची शांतता प्रस्थापित करून मशाली वाड्यात येताच रघु बामण एका खोलीपुढे तलवार घेऊन उभा असलेला दिसला. आपली मुलं, बायका, तरुण मुली यांना एका खोलीत बंद करून तो एकटाच त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी उभा होता. त्याला पाहताच फकेरा म्हणाला, "अरे कोण आहे त्यो?" "मी आहे, वाड्याचा मालक, रघुनाथ बामण." रघु बामण तीक्ष्ण स्वरात म्हणाला, "बराच जीव धरलाय. आज या वाड्याचा मालक मी आहे. खजिना कुठे? वाट सोड आणि बाजूला हो." "मी बाजूला सरणार नाही." रघु बामण पिसाटून ओरडला, "आणि कुणाला पुढे येऊही देणार नाही." असं म्हणून त्यांनी हातातली तलवार झाडली. पोलादी पात्याला जोराचा हिसका बसला. ते हत्यार थरारलं. फकीरा एकदम पेटला. हा बामण आपल्याला भीती घालतोय, आपल्यापुढे तलवार हासडतोय असं वाटून फकीरा उसळून पुढे धावला. कमरेची तलवार खसकन ओढून म्हणाला, "तलवारीला मी डरणारा नाही आणि खजिना लुटल्या वाचून सरणार बी नाही. माझी वाट सोड. तो मरावा असं मला वाटत नाही." "अरे पण त्याला मरावं असं वाटतंय ना व." ताईनू पुढं होऊन म्हणाला आणि त्याला अडवून फकीरा खेकसला, "ए अरे खजिना कुठे आहे?" "तिकडे आहे, तुझ्या पाठीमागच्या खोलीत." बामणही तितक्याच जोरात खेकसला. फकीराला आश्चर्य वाटलं की खजिना माझ्याजवळ असून हा त्या खोलीपुढे का उभा आहे? त्या खोलीत नक्कीच काहीतरी असावं. असं वाटून फकीरानं विचारलं, "मग तू तिथं उभा का?" "या खोलीत माझी बायका मुलं आहेत." बामण म्हणाला आणि फकीराला त्याचा राग आला. फकीरा 2 पावलं पुढं आला आणि म्हणाला, "अरे बामणा, तूच तेवढा बायका पोरांचा धनी आहे आणि आम्ही काय जोगतं पाळले ती का? चल उघड ते दार." फकीराचा आवाज वाड्यात घुमला आणि त्या खोलीचं दार खाडकन उघडलं गेलं. रघु बामणाची बायको, भावजय आणि 2 तरुण मुली अशा 4घी समोर येऊन उभ्या राहिल्या. रघुची पत्नी हात जोडून म्हणाली, "हे बघ बाबा, हा वाडा धुवून घेऊन जा, परंतु या 2 मुलींची लग्न नाही झालेली. मी पदर पसरते, भीक मागते, आमची आबरू मात्र." असं म्हणून सगळ्या स्त्रिया आपापल्या अंगावरचे दागिने उतरून ठेवायला लागल्या. तो प्रकार बघून फकीराला भडभडून आलं. तो म्हणाला, "अगं आई, आई थांब. थांब तू आई. ऐक माझं. अगं आई, मी यो खजिना नेणार आहे. तुम्हासनी ओरबड आहे, मी नाही आलेलो. कारण आबरू खाऊन उपाशी माणसं जगत नाहीत. तुम्ही जावा, तुम्ही आपल्या घरात बसा, जावा." एवढ्यात खजिन्याच्या खोलीतनं पेरा आला आणि म्हणाला, "अरे लोखंडी तिजोरी आहे, किल्ली नाहीये." "किल्ली नाही" असं ऐकताच फकीरानं रघुकडे बघितलं. तो चटकन म्हणाला, "किल्ली कोल्हापूरला असते." "असं? मग असं करा, ही तिजोरी तशीच उचला आणि निघा." "अरे दांडगं धूळ आहे ते." सावळा म्हणाला आणि मग फकीरा विचार करून म्हणाला, "माणसं घेऊन जावा आणि गावचा वडार सुतकी सकट आणा. चला." सावळा, मुर्रा, बळी गावात गेले, वडाराला घेऊन आले. वडारानं आपल्या प्रचंड सुतकीचे घाव घालून तिजोरीचा बुकणा पाडला. 50,000 रुपयांचा ढीग लावला. रघु बामणाच्या वाड्यात त्याच्या समोर फकीरानं ती तिजोरी फोडली आणि वडाऱ्याची मजुरी चुकवून 50,000 रुपये पोत्यात भरून बेडस गाव सोडलं. वारणेला नमस्कार करून ते सर्व लोक एका माळाला लागले होते. पुष्कळ चालून आल्यानंतर फकीरा थांबला आणि त्यानं सर्व रक्कम वाटून देण्याची सूचना केली. वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून 2 भाग काढून ते मांगवाड्यात आणि दुसरा महारवाड्यात देण्याचं ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली.
मग आपापली रक्कम कमरेला लावून ते सर्व वाटेगावची वाट चालायला लागले. गबऱ्या फकीराला घेऊन मोराप्रमाणे डुलत डुलत निघाला होता आणि आता पुढे काय होणार याचा विचार करण्याऐवजी आता आपली पोरं बाळं काही दिवस सुखात जगतील याचाच ते विचार करत होते. परंतु त्याच वेळी रघु बामण आपल्या घोड्यावर बसून कोल्हापूरचा मार्ग कापीत निघाला होता. खजिना लुटला ही खबर सरकारात कधी एकदाची देतो असं त्याला झालं होतं. तो नाक फेंदारून घोड्याला सारखी टाच मारत होता. हे बघा, लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे, नाही तर 50,000पैकी एक पै हाती लागणार नाही. बापू खोत बोलत होता. अरे एवढं मोठं लष्कर आज 15 दिवस झाले त्याला पकडू शकत नाही, याचा अर्थच मला समजत नाही. याचा अर्थ सरळ आहे, प्रांताधिकारी म्हणाला. पळणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या 1000 वाटा. त्यांचा थांगच लागत नाही. त्यामुळे आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे. किंवा एवढं मोठं धाडस हा मांग करील याच्यावर आमचा विश्वास बसत नाही. सरकार थांबा जरा. प्रांताला मध्येच अडवून रावसाहेब पाटील म्हणाला. शेवटी तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ आम्हाला नाही कळत. अर्थ सरळ आहे, ऐका की. अरे जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यांनी तुमच्या घरावर दरोडा घातला असता. सर्व शक्तिमान सत्तेची वैर बांधायची त्याला गरज काय? म्हणून असं वाटतंय का सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकर असले पाहिजे. सुटकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं. प्रांत बोलता बोलता थांबला. त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकळून गेला. नेरलेच्या माळाला छावण्या पाडल्या होत्या. सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते. गोऱ्या फौजेनं बंदुका भरल्या होत्या. नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरिरीने सर्व चक्र फिरत होती. चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातले नामवंत गुन्हेगार जवळ केले होते. त्यांना हत्यारं, अन्न, मदत सर्व काही पुरवलं जात होतं. थोडक्यात इंग्रजांनी आकाश पाताळ एक करत आणलं होतं. आज छावणीत बापू खोत, रावसाहेब पाटील, कुमचकर कबीरा, धोंडी चौगुला, सातारकर गण्या मांग अशी कैक इरसाल माणसं बसली होती. सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेनं त्यांचे चेहरे निरखत होते. त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळवण्याचा खटाटोप करत होते. माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते. जणू काही कुणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलेलं होतं. उशीर विचार करून बापू खोत पुन्हा म्हणाला, सरकारनं हे ध्यानात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झालाय. पाहिजे तर विचारा ह्या रावसाहेबाला, ह्याचे दात पाडले त्यांनी. साहेब का हे? अशा भावार्थानं सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे बघायला लागले. मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता. तो इंग्रज होता. त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताठ उभा होता. महत्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खूण करत होता आणि चटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजीत तर्जुमा करून सांगत होता. त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत. तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निप्पात करण्यासाठी आला होता. रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकारून बघताच जॉन साहेबांनं दुभाषाला विचारलं, हा कोण? हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे. याचाच गावच्या फकीरा नावाच्या एका मांगानं खजिना लुटला असावा असा त्याचा दावा आहे. हे ऐकून साहेबाचा चेहरा लालेलाल झाला. निळी बुबुळं गरागरा फिरली आणि तो पुढे रेलून म्हणाला, हा फकीरा कसला आहे? साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळीत झाले. कोण उत्तर देतो याची सर्व वाट बघायला लागले आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला, मायबाय फकीरा भारी जाबरा माणूस आहे. तो शिंवासारखा दिसतो पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार विजेप्रमाणे खेळती. हा ना, हा हा, रावसाहेब पाटील मध्येच म्हणाला, अहो मामाचा हात त्यांनी तोडला. हे ऐकून साहेब गंभीर झाला.
चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला आणि तो पुटपुटला, "कुठं आहे तो आत्ता?" "फरारी आहे त्यो." सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला. तसा कबीरा चेकाळला. त्यांनी खोताला खूण केली. खोत हळूच म्हणाला, "या फकीराला विष्णुपंत कुलकर्ण्याची मदत आहे." "नाही नाही, तो बामण आहे ना, तो बामण त्याचा कणाच आहे. खजिना फकीरानंच लुटलाय. हे जर खोटं ठरलं ना, जीभ कापून देईल मी." "अरे मग पकडा त्याला." साहेब भडकून उठला आणि सर्वांवर नजर फिरवत म्हणाला, "फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते करा." छावणीत वातावरण तंग झालं. अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले, हत्यारं चाचपली आणि एकाग्र दृष्टीनं ते पुढचा हुकूम ऐकायला लागले. साहेब टेबलावर बोटानं रेषा ओढत म्हणाला, "खास लष्कर कामाला लावा, त्याला वेढा घाला. त्याच्याबरोबर तो सत्तू आहे, त्याच्यावर सारखं दडपण लावून धरा. काही लोकांनी त्याची ससे होलपट चालू ठेवा. चला आता." आणि मग दुप्पट धावपळ चालू झाली. सर्व शक्ती फकीरावर रोखली गेली. सर्व विचार फकीराला शोधायला लागले. हजारो हत्यारं फकीराच्या मागावर निघाली. शेकडो घोडी दौड करायला लागली आणि सगळ्यांच्या जिभेवर फकीरा हेच शब्द खेळायला लागले. सूर्य हळूहळू वर आला. किरणं मागवाड्यात उतरायला लागली. अंधाराचा विरविरीत थर दूर होऊ लागला. मांगांची माणसं जागी होऊन पाहायला लागली आणि एकदम भयभीत झाली. पोरं गांगरली. स्त्रिया, मुलं पोटाशी धरून पळायला लागल्या. पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता. सर्व वाटा रोखल्या होत्या. हत्यारांनी मरणाचा हात धरला होता. जागोजाग गोरे शिपाई शिकाऱ्याप्रमाणे सज्ज झालेले होते. मांगवाड्यातल्या लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला, "कुणी पळायचं नाहीये. जो पळेल तो मरेल. आपापल्या घरात बसून राहा." त्या हुकुमानं वातावरण थरारलं. मांग आपापल्या खोपटापुढे दिनवाणे होऊन बसले आणि आता पुढे काय होणार याची वाट बघायला लागले. तोच रावसाहेब पाटील ओरडला, "अय, कोणी घरात जायचं नाही." असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला, "साहेब, यांचा दारकोंड केला पाहिजेल." "दारखोंड?" मांगांची खोपटं न्याहाळत तो साहेब म्हणाला, "अरे पण यांच्या घरांना दारच नाहीत, मग यांचा दारकोंड करण्याचा प्रश्न कसा येतो? माझ्या लक्षातच येत नाही ते. म्हणे दारकोंड करा. दारं नाहीत तर दारकोंड कसा?" असं म्हणून साहेब पोट धरून हसायला लागला. "अहो, काय हसताय तुम्ही? हसताय काय?" पाटील त्याच्यावरच चिडला. "मग काय रडू का आता?" अधिकारी बिथरला. "मी दारकोंड करून दावतो तुम्हाला." "मग करा." असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून बघायला लागला. पाटील पुढे झाला आणि म्हणाला, "या निवडुंगाच्या डांबांनी आणि बाबळीच्या नांग्यांनी साऱ्या खोपींची दारं कोडून टाका." हे पटलं पटलं पटलं." साहेबानं मान डोलावली. थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला. सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली. त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा चालू केला. मांगांचा आणि महारांचा दारकोंड झाला होता. त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होतं. ती माणसं विचार करत होती की हा अन्याय आमच्यावर का? फकीराला पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवलं, याचा अर्थ काय? बरोबर आहे म्हणा. फकीरा आमचा आहे म्हणून आम्हालाच यांनी चिरडून टाकायचा बेत केलाय, पण आमचा दारकोंड करून यांना तो फकीरा सापडणार आहे का? श्रोते हो, तुम्ही ऐकताय अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. 15वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.